नसरापूर जे प्रकरण आहे यामध्ये जो आरोपी आहे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांचा याच्यात महत्त्वाचा वाटा होता आणि जय गणेश व्यासपीठच्या वतीनं विपुलजी दुशिंग यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि या ठिकाणी सुनीलजी रासने तसेच दीपक भाऊ मानकर यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। यावेळी दत्ताभाऊ सागरे असतील, आनंदजी सागरे असतील किंवा बापू मानकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांच्या वतीनं आज त्यांचा विपुलजी दुशिंग यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। आजचा निर्णय हा खरोखर ऐतिहासिक निर्णय आहे। एका निष्पाप चिमुकल्या मुलीवरती केलेल्या अत्याचाराची इतक्या लवकर कोणत्याही न्यायालयामध्ये जलद गतीने खटला चालणं आणि त्याला इतक्या लवकर इतकी कठोर शिक्षा मिळणं हे भारतामध्ये हे दुर्मिळ प्रकरण आहे। फक्त 16 दिवसांमध्ये मेहरबान कोर्टाने 55च्या पेक्षा जास्त 55 साक्षीदार तपासले, अनेक कागदपत्र तपासले आणि त्याला दोषी ठरवलेला आहे। आज त्याला फाशीची शिक्षा ही जी दिलेली आहे हे आज एक म्हणजे ह्या न्यायाचा आणि आपल्या भारताचा संविधानाचा विजय आहे। गौरवाबद्दल मी खूपच भारावून गेलेलो आहे। सगळे ज्येष्ठ माझे सगळे बंधू आहेत, भाऊ आहेत, सगळ्यांचं म्हणजे खूप खूप मनापासून म्हणजे मी एकदम मला आता शब्द सुचेनात, मी एकदम ओव्हरवेल्म झालो, खूप भारावून गेलेलो आहे या सगळ्या। ॲडव्होकेट दुशिंग सर आणि त्यांच्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो। आज या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पवित्र वास्तूमध्ये त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। रासनेंच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे, जे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। तसंच गणेश व्यासपीठ म्हणून एक संस्था पुणे शहरामध्ये काम करते, गणपती मंडळाचे सगळे पदाधिकारी त्याच्यामध्ये असतात आणि हा जो निर्णय म्हणजे खऱ्या अर्थानं न्यायदेवतेने न्याय दिला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही, कारण की न्याय द्यायला खूप कालावधी जातो। कुठली एखादी केस चालू झाली तिला 5-5, 10-10 वर्षाचा पिरियडमध्ये सुप्रीम कोर्टाने देखील काही असे आदेश दिले की लाखो प्रकरणं या देशामध्ये पडून आहेत। आता फास्ट ट्रॅकवरती हा निर्णय घेतल्यामुळं त्या लहान बाळाला न्याय देण्याचं काम दुशिंग सरांच्या माध्यमातून आणि न्यायदेवतेच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणानं की फाशीची शिक्षा जी डिक्लेअर झालेली आहे त्या प्रोसेसमध्ये ते जाणार निश्चितपणाने, पण जो न्याय दिलेला आहे न्यायदेवतेने त्या न्यायदेवतेचं मनापासून कौतुक आपण करायला पाहिजे आणि गणपती बाप्पाची कृपेने त्या मुलीला न्याय मिळालेला आहे लक्षात घ्या आपण। आणि या वास्तूमध्ये सुनील भाऊंनी ठरवलं, दत्ता भाऊंनी ठरवलं, आनंदने सांगितलं की बाबा या ठिकाणी दुशिंग सरांचा सत्कार होणं गरजेचं आहे आणि याबरोबर गोडके सर आहे, त्याने मनीष पाडेकर त्यांचे बंधू त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत। आणि सर अशा पद्धतीने न्यायदेवतेने जर न्याय देण्याची जी संकल्पना त्यांच्या मनामध्ये असेल, अंतर्मनामध्ये जर तो पवित्र भाव असेल तर खऱ्या अर्थानं न्यायदेवतेच्या माध्यमातून योग्य निर्णय देण्याची इथून पुढची परंपरा चालू राहील असं मला या ठिकाणी विश्वास दिवशी वाटतोय। आपल्या लहान लहान मुलींवरती जे अत्याचार होतात बघितलं आपण की या संपूर्ण म्हणजे याचं महाराष्ट्र मोठ्या संख्येमध्ये आहे, तर हे कुठेतरी थांबण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। म्हणजे अशा पद्धतीचे उद्योग करणारी जी विकृत मंडळी असतात त्यांना कुठेतरी चाप बसण्याचा प्रयत्न या न्यायालयाच्या भूमिकेतून निश्चितपणे असणार आहे असं मला वाटतं आणि खूप चांगल्या पद्धतीने या मंडळींनी बाजू मांडल्यामुळे हा निर्णय होऊ शकलेला आहे। असे इतका घाणेरडा प्रकार आणि त्यात सरांनी जी मेहनत केली किंवा जी पोलीस खात्याने जी मेहनत केलेली आहे त्याला हे यश आहे आणि माझ्या तर देशात आहे पहिल्यांदाच, माझ्या तरी याच्यात की पहिल्यांदाच असं घडलंय की 2.25 महिन्यात हा निकाल दिलाय, याचा फार आनंद आहे। असाच निकाल आता प्रत्येक जे असे काय विकृत होईल त्याला दिला पाहिजे आणि खरीच चांगली नांदी या निमित्ताने पाठवते। सरांचं अभिनंदन। जय गणेश।